तुला घाट पाहिजे गड्डे ना गेट ना खायचं बघ ना फोटो निकालते नमस्कार मित्रांनो कशा सर म्हणजे नाही मजेत राहिलं पाहिजे दमला जीव तर आता सध्या तुम्ही बघा हे झरी मारून एवढे बारीक झाले हे बघा हे तिसरं बिलेट लावलं आहे तिसरं पण अर्ध झालेलं आहे हे बघा याची साईज बघा आणि याची साईज बघा तर इथं आपण मेन बोर्ड घेणार आहे इथं MCB बॉक्स इथून फॅनसाठी याच्यासाठी लाईटसाठी परत दुसरा प्रश्न हा चार्जिंग करचिंग आतमध्ये बेड कशी लावाला आणि हा जरी मारलेले पाणी टाकी इथं बसवणार आहे ते इथून इकडे येणार डी करून बघा आता हा बोर्डात ना लाईटीला पण जाणार ना ह्याचा वापर फ्रीज किंवा वॉशिंग मशीन वगैरे काही लावासाठी याचा वापर होणार आणि दुसरा प्रश्न हा किचनमध्ये पण घेतला होता पण मी इथला कॅन्सल करणार आहे दुसरा इथं पॉईंट दिला होता पण तिथं नाही काढायचा आपल्याला हा असाच घ्यायचा आहे हा MCB बॉक्स इथं घेतला होता तो कॅन्सल केला इकडे घेतला इथून आता डायरेक्ट इकडे आला हा मेन जरी इथं आला इथून आतमध्ये जाणार हे बघा अशा प्रकारे इथं जरी मारून ठेवलेलं आहे आता फक्त तोडायचं काम आहे कोणाच्या घरी नाही माझ्या स्वतःच्या घरी मी काम करतो हे बघा हा कोटमाळा आहे वरची रूम माझी आणि हे जे जिथं अशा रेषा मारल्यात नाही ते इथपर्यंत स्टाईल बसणार आपली 4 फूट आणि याच्या आतमध्ये जे रेषा मारल्या तेवढं 4 फूट टाईल बसून घ्यायचे आणि किचनला इथला हा कॉर्नर पूर्ण करून घ्यायचा राहते हा एवढाच भाग पण इथला नाही मारायचा जेणेकरून वर पेंटिंग पण मारायला पाहिजे बरोबर तर त्यानुसार त्याला ठेवलेलं आहे तसं म्हणा गेलं तर तेवढं पण केलं असेल काही प्रॉब्लेम नाही पण मला तेवढं बाकी ठेवायचं ओके तर आपले वायरिंग आणि मेन गोष्ट आता इथून पण पॉईंट जाणार पाहिजे हे बघा हा बाय चान्स कधी सन वगैरे आला लाईटिंग वगैरे लावायची बाहेर आणि हा तुम्हाला इथून हा पॉईंट जंक्शन पॉईंट ठेवलेलं म्हणजे इथून हा बॉक्स जाणार तर म्हणजे जेणेकरून प्रॉब्लेम नाही होणार इथं पण दिलेलं आहे आणि मेन लाईटीचा एक इथं नाही इथंच लावू जेणेकरून तो सेंटर होतं तो सेंटरला लाईट लावायची ओके तर अशा प्रकारे आपलं कनेक्शन आहे आता हे झालं वरच खाली पण तुम्हाला मी दाखवणार आणि सकाळपासून हे आपलं काम चालू आहे एक बिगारी घेतलेलं हाताखाली आणि मी एक असं मी 2 जण हात आम्ही काल प्लंबिंगचं काम पूर्ण करून घेतलं खालचं हे वरचं प्लंबिंगचं बाकी आहे हे इथं टाकी बसणार इथून पाईप खालून जाणार इथं हा बघा इथे प्लंबिंगसाठी ही जरी मारली आणि हा बाथरूमचा नळ आणि हा आंघोळीचा वगैरे पिण्याचा पाणी वगैरे भरायचं असं तर हे नाही अशा प्रकारे आपलं कनेक्शन केलेलं बघितलं वाटलंच तरी ते अजून एक नळ याच्यामध्ये आधी देऊन टाकतो की जेणेकरून प्रॉब्लेम नाही वेगळा एक टाकीचा होईल आणि एक आंघोळीचा होईल हा डायरेक्ट होला अशा प्रकारे आपलं दोन्ही संडास आणि बाथरूम हे दोन्ही कनेक्ट केलेले आहे तर बघितलं अशा प्रकारे माझं काम चालू आहे आता तुम्हाला वाटत असेल आता हा नेमका काय काम करतो मी तर सर्व ऑलराऊंडर आहे पण प्रश्न असा आहे की आपल्या घरचं काम आपण स्वतःच करायला पाहिजे बरोबर ना प्लास्टर वगैरे केलेलं सगळं रेतीमध्ये केले खाली एक माणूस तोडतो आवाज येतोच ना तुम्हाला तर ही पत्र वगैरे मस्तपैकी नवीन सगळं टाकून घेतलं एक सगळं बघा अशा प्रकारे
गॅलरी वगैरे निघाली समोर. हे बघा, बाय चान्स कधी आपल्याला इथं काही लावायचं असेल लाईटिंग वगैरे तर याच्यासाठी इथं बाहेर काढून ठेवलं. आता बघा कसं आहे, काम आपण एकदाच करतो, सारखं सारखं करत नाही. म्हणून काय तर जेणेकरून आपल्याला जेवढं चांगलं काम होईल करता ते करायचं. आता बघा पैसा तर असा पण खर्च होणारच आहे. आता थोडंसं कर्ज आहे, ते कर्ज आज न उद्या फिटून जाईल, बरोबर ना. आता हे कसं पट्टीमधनं करणार होतो, पण आता कन्सिलच करून घेतो. कन्सिलमध्ये पण माझ्या वायरिंग थोड्याशा बारीमधलेच वापरणार होतो. आता मी स्वतः वायरिंग नाही, स्वतः सगळ्या गोष्टी करतो, तर मग आपण सगळ्या प्रकारे वस्तू चांगल्याच वापरणार. असं नाही की नाही, लोकांना पण बघा कसं त्यांच्या घरी जाणार, ज्या टाईपचे तुम्ही वायरिंग घेणार त्या टाईपचं वायरिंग करून जाणार. आता मला बघा वायरिंगचे प्रकार भरपूर आहेत, पॉलिकेप आहे, RR आहे, परत साध्या पण वायरिंग भेटतात लोकल. तुम्ही ज्याचा वापर करणार त्याचं बघा. साधी पण वायर काही खराब होत नसते, फक्त तुमचं ते कनेक्शनवर असतं. जर कनेक्शन व्यवस्थित केलेलं असेल तर मग ते कधीच खराब नाही होणार. ओके, तर आता मी 16 रूमची वायरिंग केली होती. त्या 16 रूममध्ये फक्त सॉकेट आणि स्विच ह्या 2 गोष्टी मला 6 महिन्यातनं 5 महिन्यातनं 4 महिन्यातनं ते चेंज करायला लागतं. वायरिंग तर साध्या प्रकारची मी वायरिंग केली होती. वायरिंग काय जळतं काय, स्विच आणि सॉकेट ह्या 2च गोष्टी जळतात. MCB वगैरे ट्रिप होत नाही, अशा काही गोष्टी असतात. ते पण आपण थोडंसं भारी क्वालिटी घेतलं ते पण होणार नाही खराब. आणि ते इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, ज्या खराब होणार आहेत ते खराब होणारच. तुम्ही किती काय करा, किती भारीतलं बसवा, ते खराब व्हायची वस्तू ती खराब होणारच. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता आपलं थोडंसं काम चालू आहे, त्याच्यासाठी आपण घराचा व्हिडिओ काय जास्त काढू शकलो नाही. कामात कसं आहे, आता मला सगळं लेबर वगैरे सगळं बघायला लागायचं. मी स्वतः बांधून घेतलेलं, म्हणजे जेणेकरून कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला दिलं नाही. म्हणून काय आपलं घर हे आपण कशा प्रकारे बांधायचं हे आपला निर्णय असतं. तर जसं मला पाहिजे त्यानुसारच काम झालं पाहिजे माझं, तरच ते माझ्या मनाला शांती वाटेल, बरोबर ना. जसं आता तुमचं घर आहे, तुम्हाला ज्या प्रकारे पाहिजे त्या प्रकारेच काम झालं पाहिजे. आता याच्यामध्ये सिमेंट, रेती जे काय वापरलं आहे ते पण सगळं क्वालिटी चांगलीच वापरलेली आहे. प्लास्टर केलेलं आहे बघा. तुम्ही म्हणसाल व्हाईट कसं पेंटिंगचं बाकीचं, तर मी व्हाईट सिमेंट लावून घेतलेलं आहे लगेच, जेणेकरून लिकेज नाही होत. 50 किलोची गोणी आणली होती व्हाईट सिमेंट. हे बघा, ही व्हाईट सिमेंट 50 किलोची गोणी आणली. रेतीची गुळगुळी म्हणजे रेती आणि व्हाईट सिमेंट मिक्स करून त्याला मारलेलं आहे. जसं आपण सिमेंट पण मारू शकतो, जेणेकरून कसं त्याची मजबूती वाढते. ओके, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पाणी लाव. ओ म्हणल्यावर माहिती आहे ना हवा कशी टाईट होती. ओ म्हणले की ऐकायला लागते. आमच्याकडे आवाजाने हाका मारत नाही हो. नवऱ्याला आदर करावा लागतंय. वा, नवऱ्याचा आदर करावा लागते. व्हाईट कलरची टाकत होतं ना काय ही अशी, हे पट्टी, ही पट्टी चौकोनी आली. हे आता कन्सिल आहे. ही कॅन्सिल आहे होय. हां, प्रॉब्लेम नाही येणार काय. कन्सिल म्हणजे आतून
प्रॉब्लेम आता मी असलो तुला असं बेड टाकल्यानंतर इथं चार्जिंग. मी काय सांगतो तुला मी असलो तुला काय प्रॉब्लेम आहे काय हां म्हणून तर येत नाही ना इकडे. हां आता हे कन्सेल ती पट्ट्यातली वायरिंग बरी झाली का ती लय दिवस नळाचं काम पण अर्ध झालंय. अर्ध्यामध्ये झालंय 90%. पुण्याची गाडी जाते काही इकडून नाही पुण्याची गाडी इकडून जाते समोर हो इकडून इकडे हा बघ इकडे इथं गाडी हो दिसते का इकडून जाते इकडून नाही इकडून मुंबईला जाते. मुंबईला काय करायचं.